डोंबिवलीत भाजप आणि ओम गणपती मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या पुढाकाराने गेले 20 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यंदाही मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा जल्लोष पाहायला मिळाला। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे महिला गोविंदा पथक आणि पुरुष गोविंदा पथक यांच्यासाठी वेगवेगळी दहीहंडी ठेवण्यात आली होती। महिलांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले। पारंपरिक संगीत, ढोल ताशांचा गजर, लेझिम आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या सोहळ्याचा आनंद घेतला। ठिकठिकाणी गोविंदांना प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांनी वातावरण भारून गेले। आयोजक मंडळाने विजेत्या पथकांना पारितोषिके देऊन गौरवण्याची घोषणा केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव सामाजिक सलोखा, एकोप्याची भावना आणि परंपरा जपण्याचा संदेश देत साजरा करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। दहीहंडी उत्सव ओम गणपती मित्रमंडळ आणि भारतीय जनता पार्टीतर्फे इथे गेले 20 वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि ही दहीहंडी पारंपरिक पद्धतीने आणि प्रत्येक गोष्टीचा विषय घेऊन आणि चांगल्या पद्धतीने इथे केलेली जाते। महिला आणि पुरुष आणि विशेष म्हणजे आम्ही इथे महिलांसाठी दहीहंडी करतो। दहीहंडी असते ती संध्याकाळी 7 ते 9 महिलांसाठी नवरे कंपाऊंडमध्ये आणि पुरुषांसाठी असते इथे पंडित दीनदयाळ रोड। अशा 2 प्रकारच्या आमच्या दहीहंड्या 20 वर्षापासून आम्ही इथे साजरी करत आहे। अशा प्रकारे बक्षीस ठेवण्यात आले। प्रत्येक पथकांसाठी एक विशेष बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यांना एक ट्रॉफी देण्यात येत आहे। रोख कॅश आणि एक ट्रॉफी आम्ही त्यांना देण्यात येत आहे।